नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा करण्यात जितके मनाला समाधान आणि आंतरिक शांती मिळते, तितकेच स्वामींच्या सेवेचे फळ देखील भक्तांना मिळते. स्वामींची सेवा करायची म्हणजे काय? तर पवित्र मनाने आणि शुद्ध अंतकरणाने स्वामींचे दररोज नामस्मरण करावे, तारक मंत्र म्हणावा, आपल्या मनोकामना पूर्तीसाठी नियमितपणे स्वामींची आराधना करावी. त्यामुळे त्यांची कृपा निश्चितच मिळते. अनेक जण मनोकामना पूर्तीसाठी संकल्प घेऊन स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतात. मात्र हे पारायण करताना काही नियमांचे पालन करावे लागते, तरच हे पारायण पूर्ण होते. तर पाहूयात, स्वामींचे पारायण करताना कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तारक मंत्रातील ही ओळ म्हणताना स्वामींची साथ आपल्यासोबत कायम आहे याची प्रचिती येते. स्वामी नेहमी सांगतात, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सेवा करणाऱ्या अनेक भक्तांच्या पाठीशी स्वामी खरोखरच उभे असतात असा अनेकांना अनुभव येतो. त्यामुळे स्वामींची कृपा मिळवण्याकरता किंवा आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेक जण स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतात. मात्र नियमानुसार केलेले पारायण देवापर्यंत पोहोचते आणि ती सेवा देव स्वीकारतात सुद्धा. त्यामुळे कोणतेही पारायण करताना त्याचे काही नियम असतात. त्या चौकटीत राहूनच आपल्याला पारायण करावे लागते. तर पाहूयात, स्वामींचे पारायण करण्यासाठी कोणते नियम लक्षात घ्यायला हवेत. स्वामी चरित्र सारामृताचे नियम. असे म्हणतात की पारायण करण्यासाठी तुम्ही सर्वात आधी एक दिवस निवडावा. परंतु स्वामींची सेवा करण्यासाठी शुभ अशुभ असा कोणताच दिवस नसतो. स्वामी स्वतः ब्रह्मांड नायक असल्याने त्यांच्यासाठी सर्वच दिवस सारखे असतात. मात्र तरी देखील काही जण गुरुवार, पौर्णिमा किंवा स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या 8 दिवस आधीपासून पारायणाला बसतात. यावेळी ही गोष्ट लक्षात घ्यावी की तुमच्या पारायणाची समाप्ती ही प्रकट दिनाच्या दिवशी होणे गरजेचे असते. त्याप्रमाणे तुम्ही पारायण सुरू करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्यायाचे पारायण असते. हे पारायण तुम्ही 1, 3, 5 किंवा 7 दिवसांमध्ये पूर्ण करू शकता. त्यामुळे तुम्हाला पारायण करायला केव्हा आणि कसे जमणार हे आधीच ठरवून घ्यावे. जर तुम्ही एका बैठकीत एकाच दिवशी संपूर्ण पारायण वाचू शकता, तर 1 दिवसाचा संकल्प घेऊ शकता. काही जण रोज 3 अध्याय वाचून 7 दिवसात हे पारायण पूर्ण करतात. त्याप्रमाणे तुम्ही पारायणाचा कालावधी ठरवून घ्यावा. दिवस निश्चित झाल्यावर पारायणाची वेळ ठरवून घ्यावी. हे पारायण करण्यासाठी सर्वात चांगली वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्तावर पारायण करणे म्हणजे खूप उत्तम असते. हे कशासाठी? तर यावेळी शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त चांगला असतो. शिवाय वातावरण प्रफुल्लित असते. पहाटे शांतता असल्याने मन एकाग्र होते. मात्र अनेकांना ब्रह्ममुहूर्तावर पारायण करणे जमत नाही. अशा लोकांनी सकाळी किमान लवकर उठून पारायणाला बसावे. पारायण दुपारी 12 नंतर करू नये. तसेच संध्याकाळी 6 नंतर तुम्ही पारायण करू शकता. वरील सर्व गोष्टी ठरवल्यानंतर पारायणाला बसताना संकल्प घ्यायचा. हा संकल्प अतिशय महत्त्वाचा असतो. यावेळी तुम्ही स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करून मूर्तीला गंध आणि पुष्प अर्पण करावे. धूप, दीप, अगरबत्ती लावल्यानंतर उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावे. त्यात थोड्या अक्षता आणि फूल घ्यावे. स्वामींकडे मनोभावे पाहून आपल्या मनातील इच्छा त्यांना सांगावी व आपण किती दिवसांचा संकल्प करतोय हे देखील त्यांना सांगावे. त्यानंतर हातातील पाणी पंचपाळ्यात सोडावे. हे पाणी नंतर झाडाला वाहावे. पारायण करताना दररोज सकाळी लवकर उठावे. स्नान झाल्यानंतर रोज स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावेत. नियमांनुसार पारायणाची वेळ अजिबात चुकवू नये. ज्यावेळी प्रथम दिवशी पारायण सुरू केले तीच वेळ शेवटच्या दिवसापर्यंत पाळावी. या काळात आपले आचरण चांगले असावे. कोणाला वाईट बोलू नये, अपशब्द काढू नये. मन अगदी स्वच्छ ठेवावे. स्वामींना दररोज तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवू शकता. यामध्ये त्यांना बेसनाचे लाडू विशेष आवडत असल्याने त्याचा प्रसाद स्वामींना दाखवला जातो. तसेच पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा स्वामींना आवडत असल्याने तुम्ही तो देखील नैवेद्य म्हणून दाखवू शकता. घरातील सदस्यांना प्रसाद वाटावा. यावेळी एक नियम लक्षात घ्यावा, तो म्हणजे तुम्ही मांसाहार करू नये. तसेच मद्यपान किंवा कोणतेही व्यसन करू नये.
आपला आहार देखील सात्विक असावा. शक्य असल्यास एकभुक्त राहून उपवास करावा. त्यामध्ये तुम्ही फळे खाऊ शकता. पारायणाच्या समाप्तीला स्वामींना छान पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवू शकता. इतके जमणार नसेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार खीरपुरी देखील बनवली तरी स्वामी नैवेद्य स्वीकारतात. तसेच या दिवशी एखाद्या सुवासिनीला घरात जेवू घालावे, तिची ओटी भरावी. आपल्या घरात लहान मुलांना देखील जेवू घालावे, ब्राह्मणाला दान द्यावे. याशिवाय तुम्ही घरात बनवलेला नैवेद्य गायींना आवर्जून खाऊ घालावा. या साध्या सोप्या नियमांचे पालन करून तुम्ही जर पारायण केले तर स्वामी निश्चित कृपा करतील. हे लक्षात ठेवा की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वामींच्या नामस्मरणात अपार शक्ती आहे. पारायण हे फक्त भक्तीचे एक माध्यम आहे, पण खरी गोष्ट आहे ती मनातील श्रद्धा. नियम पाळा, संयम ठेवा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रकाश आणेल. तर मंडळी, आजची ही स्वामी सेवेची माहिती तुम्हाला मनापासून भावली असेल तर या भक्तीच्या प्रवासात आमच्यासोबत नक्की सहभागी व्हा. आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला छोटासा प्रतिसाद आम्हाला पुढे अशीच सेवा करण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या भावना आणि अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा आणि ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. तर पुन्हा भेटूया एका नव्या भक्तिमय विषयासह. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.